समुद्राच्या वरील जाणारा जो ब्रिज आहे त्याचा का हा ब्रिज आहे. तर इकडे एक ब्रिज होता काही, तर बघा इकडचा ब्रिज पडलेला आहे की काही कारणास्तव काही कालावधीमध्ये की काही Hi guys, good morning. I'm John Cena. तुम्हाला जॉन सिना चे my YouTube channel. तो welcome to back my channel. The guys, guys आपण आता आहोत का गोवामध्ये आणि गोवामध्ये आपल्याला जायचं आहे कारवारला. गाईस कारवार कर्नाटक वॉटर पार्क आपल्याला कारवार इथे जायचं आहे. चला गोवावरून कारवारला जाण्यासाठी मार्ग कसा आहे आणि कसा नाही ते आपण पाहूया या ब्लॉग मध्ये. आणि आपण बघणार रोड कंडिशन ब्लॉग गोवा टू कारवार. त्याच्या आईने नाही दिलं बघूया कालच्या भाडाचं आरचं आमच्या गाडीत अजून चुकीचं आहे ते यायला पाहिजे. तर मित्रांनो आपण आता निघतो एक वेरण्यामधून, जस्ट वेरणामध्ये आहे. तर वेरण्यातून आपण निघतोय बायपास मार्गे, कारण की सिटीमधून जाण्यापेक्षा कंटाळा येतो. बायपास मस्त मोठा बायपास दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. हा बायपास रोड आहे आणि अति उत्तम आणि चांगला आहे, कारण की ट्रॉफिक नाही, काही नाही, काहीच नाही. तुम्ही कोणतीही गाडी असेल तुमच्याकडे, मोठी असू द्या, छोटी असू द्या व कोणती असू द्या, तर तुमच्यासाठी हा रोड अतिउत्तम आणि बेस्ट होणार आहे. तर या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता मित्रांनो. कारण की वेरणा वास्को वरून जो निघतो रस्ता तो पकडायचा तुम्हाला आपल्याला बायपास रोड मडगाववाला. तर मडगाव बायपास रोड पकडल्यानंतर तुम्हाला सरळ ब्रिज वगैरे सगळं चालू झालेलं आहे मित्रांनो. तर त्या ब्रिजवरून सरळ निघायचं आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघणार, तुम्ही आता या व्हिडिओमध्ये आपण निघणार आहोत. तर चला सरळ जाऊया. या सरळ जाऊन तुम्हाला पूर्ण मेन रोडनी तुम्हाला बाहेर पडतं तुम्हाला मित्रांनो. कुठली सिटी लागणार नाही तुम्हाला, कुठेच निघायला अडचण भेटणार नाही तुम्हाला मित्रांनो. तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतोय आणि ही व्हिडिओ पूर्ण मित्रांनो पहा आणि नक्कीच पाहायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला समजणार आहे रस्ता मित्रांनो. गोवा टू कारवार रस्ता कसा आहे कसा नाही. तर मित्रांनो रोड कंडिशन, वे टू कारवार रोड कंडिशन, हाऊ टू रोड कंडिशन. मित्रांनो चला पाहूया, आपण निघूया. मडगाव बायपास रोड पहिला आपण पकडलेला आहे, स्टार्ट झालाय. तर मित्रांनो तो मडगाव बायपास तुम्हाला दाखवतोय. मच्छी मार्केटच्या वरून निवांत जाऊन आणि मजा करून ह्या आनंद करू. तुम्ही चला जाऊ आणि रस्ता पाहूया. मला तर माहिती आहे रस्ता टकाटकाने मित्रांनो टॉप रोड आहे. आणि ॲक्च्युली गोवामध्ये कुठेही निघा, कुठेही कुठल्या गल्लीत जावा, गोवामध्ये रस्ते सर्व सुपर आहेत, एकदम सुपर आहेत. आणि डांबरीकरणाचं बघू शकताय असे ब्लॅक टू ब्लॅक रोड आहेत, ज्यांना साईड बॉर्डर व्हाईट आहे. त्याला रस्ता शूट होतो आणि मजा येतो बघायला मित्रांनो या रस्त्याला. तर असेच रस्ते तुम्हाला मिळणार बघायला. तर मित्रांनो निघलोय आपण मडगाव बायपास वेरणावरून निघलोय. तर वेरणा कारवार फर्स्ट लागेल आपल्याला मडगाव. तर आता पहिला प्रवास आपण मडगावपर्यंत करूया. मडगावच्या पुढे आपण कोकलीम वगैरे आपण करणार आहोत. तर कोकलीमच्या पुढे आपण कारवार बाउंड्री, कर्नाटक बाउंड्री म्हणजे कारवार जाणार. मग तिथे आपण तुम्ही आपला ब्लॉग एंड करून घेऊया, म्हणजे आपला ब्लॉग तिथे एंड करूया. तर सोबत राहा आणि एन्जॉय करूया आपल्या या ब्लॉगची. आणि आपण नवीन असाल तर नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या. असेच व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत आणि घेऊन येतोच आहेत आपण. तर आणि तुमचा प्रेम आम्हाला असंच राहू द्या मित्रांनो. आपले 2,500 सबस्क्रायबर झालेले आहेत मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने. थँक्यू. असंच मला सपोर्ट करा मित्रांनो. आणि चला आपण आपल्या व्हिडिओला पुढाकार घेऊया आणि मस्त मजा करू. हे बघा हे स्पीड ब्रेकर तुम्हाला मात्र कंटाळा येणार तुम्हाला या बायपासनुसार, कारण की या बायपासला हे स्पीड ब्रेकर खूप मोठमोठे दिलेले आहेत. दर करणार गाडी तुमची. तर चला मित्रांनो जाऊया. हे बघा थोडीशी ट्रॉफिक म्हणजे हलकीशी गाडीची लाईन असतंच मित्रांनो. तर जाऊया बायपासवरून मडगावला प्रवास करूया आपण. तर बघा हे पूर्ण आलेच आपल्याला स्पीड ब्रेकर दर खडा चला माटाक. बघा इथे मडगाव बायपास पहिले एंड होत होता आणि इकडनं खाली जात होतो आम्ही मच्छी मार्केटच्या इथून रस्ता होता सिटीत जायला गाईस. तर हा ब्रिज आता आपण चालू केला इकडनं. आपण म्हणजे नवीन ब्रिज चालू झालेला आहे मित्रांनो. हा ब्रिज चालू नव्हता पहिले म्हणून आपण इकडनं जात नव्हतो. आता हा बायपास जो ब्रिज चालू झाला आणि बघा इकडे मच्छी मार्केट पण आहे मित्रांनो. हा मच्छी मार्केट होता मडगावचा फेमस. आणि आता आपण या ब्रिजवरून जातोय.
हा नवीन ब्रिज चालू झाला मित्रांनो, बघू शकता कसं आहे. इकडे मडगाव सिटी आहे. तर आपण मडगाव सिटीच्या बाहेरून चालू मित्रांनो. हा मडगाव सिटीचा बाहेरचा बायपास आहे. आपल्या पूर्ण बायपास रोडने जायचं आहे मित्रांनो. हा बायपास आहे आणि बायपास पण बघू शकता मित्रांनो, इथं मस्त टॉप लेवलला आहे. टकाटकच आहे अजून तरी, टकाटकच रस्ता आहे आपल्याला त्याला. आणि पुढे जाऊन आपल्याला एक सिग्नल लागणार मोठा, तर तिथं आपल्याला राईट मारायचा मित्रांनो. तर हा मडगाव सिटीचा एक लास्टचा सिग्नल लागेल आपल्याला. तर चला जाऊ तिकडे आता आपण बायपास पाहू शकतो आपण या ब्लॉगमध्ये. मित्रांनो खरंच छान आहे केलेला. गोष्ट एकदम मस्त वाटतं बघा. मडगाव बायपास आणि मडगावची सिटी देखील कडकच आहे, एक नंबर. खूप छान व्ह्यू आहे, पाण्यासारखे आहेत बघा तिथे. आणि या गोवामध्ये तुम्हाला ते बघायला जाम आवडेल मला तरी वाटतं. फायनली मित्रांनो आपण आता सिटीच्या बाहेर पडण्यासाठी आलो आहे. आणि हा आपण एकदा आपला प्रवास संपणार आहे सिटीचा. हा बायपास आपला इथं संपून जातो. इकडनं आपल्याला राईट टर्न घ्यायचं मित्रांनो, पाहू शकताय. आणि राईट टर्नसाठी तुम्हाला एक लोकेशन दाखवतो मी. हा पंप लागेल तुम्हाला बायपास संपताना, HP चा पंप लागतोय. आणि समोर बघू शकता सिटी लागलोय आपली. आणि आपल्या इकडनं सिग्नलच्या इथून राईट घ्यायचं आहे की राईट घेऊन आपल्याला कारवारला जायचं आहे. कारवार कोकलीम रोड पकडायचा आपल्याला मित्रांनो. कारवार तर लास्ट जाईल, आता कोकलीमचा रोड आहे हा. तर हा पकडून आपण इथं राईट मारूया इकडं. चला आहे बघा, स्पीड ब्रेकर काय आहे त्यानंतर काही विषयच नाही मित्रांनो. हा जाईपर्यंत तुम्हाला स्पीड ब्रेकर लागणार तुम्हाला. तर फायनली जर आपण राईट मारून पुढे आल्यावर आपल्याला हा बघा, हा जुना रोड आहे. असा पहिले हा जुना रोड होता तसाच आहे. म्हणजे इकडचा हा जुना रोड आहे, कारवार रोड. काहीच कोकलीम MRTC वगैरे आहे, सर्व इकडेच आहे. तर ह्या रस्ता तुम्हाला पकडता वन वे रोड आहे हा. तर हा वन वे रोडने तुम्हाला पूर्ण सरळ इकडनं पण तुम्हाला सरळच जायचं आहे. कुठं वाकडा नाही, कुठं टर्निंग नाही, काहीच नाही. तसं तुम्ही वेरणातून जसं सरळ येणार, म्हणजे जसं तुम्ही गोव्यातून जसं तुम्ही सरळ येणार ना मित्रांनो, तसं तुम्हाला सरळच जायचं, लास्टपर्यंत सरळच जायचं आहे. पाहू शकता वन वे रोड लागला आपल्याला, जुना रोड. तर हा पण रोड एकदम छान आहे. काही खड्डे वगैरे कुठेच नाही, काहीच नाही, खराब नाही, काही नाही, एकदम मस्त. आणि कुठली गाडी आहे, सगळ्या गाड्या जातात. मोठ्याही देखील गाड्या जातात तुम्हाला इथं. मोठी पण कमर्शियल, तुम्ही किती पण टेम्पो असू दे, मोठा किंवा टेलर असू दे, इथं हाच रोड पकडा तुम्ही काही जायला. कारवारला जाण्यासाठी हाच आहे की हाच जुना रोड आहे त्यांचा कारवारचं. इकडं तुमच्या सगळ्या मोठ्या गाड्या त्यांच्या येतात. तर चला पाहूया, लॉरी वगैरे सगळ्या जातात, आपण पण जाऊया काहीच. फायनली काहीच आपण सरळ येता येता इकडे पाडा जातोय, कुठेतरी गावात जातोय MRTC मध्ये. तिकडे जायचं ना आपला हा मेन रोडनेच आपल्याला इकडे जायचं लेफ्ट साईड. मेन रोडच आपल्याला पकडायचं, कुठं राईट कुठे लेफ्ट कुठेच नाही गाईस. सीधा आणि सीधा आणि सीधा आणि सीधा गाईस, सीधाच गाईस. हम निकल जाएंगे सीधा ही जाएंगे, हम रुकने वाले तो नाही. हा वन वे पकडून जायचं आपल्या मित्रांनो. बघू शकताय गाव एरिया आहे इकडची, कोकलीम साईडची. MRTC इकडे कोकलीमची. इकडे आपण दारूचे वगैरे भाडे इकडे जास्त असतात. प्रॉपर लिगली दारू इकडे भेटतो आपल्याला. तर चला जाऊया बायपासने. हाच बायपास पकडायचा आपला पुढं. अजून देखील बायपास मोठा आपल्याला अजून. चला थोडासा नाश्ता करायची वेळ आहे मित्रांनो, चहा वगैरे घेऊया आपण आता थोडं पुढे जाऊन. फायनली मित्रांनो मी थोडासा चुकलो, कारण की आम्हाला टपरीत जायचं आहे नाश्ता करायला. की आमची टपरी जी असते फिक्स डेलीची, तिथं आम्ही मस्त नाश्ता करतो. आम्ही युटर्न मारले पंपातूनच, थोडासा युटर्न मारून आम्ही आता बघूया आमची टपरी कुठे गेली, चालू आहे की नाही बघतोय गाईस. रस्ता बघू द्या आम्हाला, कोण गाडी नाही तर जाऊ द्या. क्रॉस करतोय गाडी बघा. इथे टपरी होती आमची, आहे का चालू? बंद आहे. तर काहीच आमची टपरी होती चालू पण बंद आहे. टर्न मारतो आम्ही आता काहीच, गाडी फिरवा लागल. गाईज आमची डेलीची टपरी आम्ही नाश्ता करतो तिथे आज ती बंद आहे. तर ठीक आहे, ते पुढे एक टपरी आहे भेटली तिथं, बघा तिथे नाश्ता आम्ही करतो. काय टेन्शन घ्यायची गरज नाही, नाश्ता करून जाऊन निघूया. आणि थोडा नाश्ता आणि चहा घ्यायची वेळ आहे. दादा उतरलेत माझ्या शूज इकडे, ते शूज घेतोय घालायला. बाई चला शूज भाऊ चला. गाईस कपडे लावले आम्ही, नाश्ता करून घेतो गाईज. फायनली गाईज आम्ही हॉटेलला बसलोय आणि चहा घेतलाय. चहा पिणार नाही, मला पिऊ द्या. फायनली गाईज आमची चपाती भाजी आलेली आहे. आणि चपाती भाजी आलेली आहे. चपाती भाजी मी भाजी खावण नाही वाईट टाकलेलो मिरची पण आली गाईस, मिरची खाते.
आणि परोठा अरे कंटाळतो इकडची चवच नाही लागत ना जी आपल्याला चव नसते ना खायची. फायनली काय आपण खाऊया चपाती भाजी आणि बघूया. चल 100 चालणार. बाबा कुठं आणलीस? फायनली मित्रांनो आमचा नाश्ता झालाय कम्प्लीट आणि चहा यांनी ठेवलाय थोडासा बाकी काय केला चहा नाही संपला गाईच. चला आपण निघूया. फायनली गाईज आता आमची ड्रायव्हिंग चेंज होणार आणि आता आम्ही इकडे बसणार कारण की थोडासा बघूया आपण ब्लॉग शूट करण्यासाठी जरा ड्रायव्हिंग करताना पद्धतशीर परफेक्ट जमत नाही गाईज. तर काही हे बघा सॉरी तुम्हाला दाखवतो. हे बघा ॲक्च्युली एक अशोक लेलनची क्लच केबल आहे कारण की त्या दिवशी आमची गाडीची क्लच केबल तुटलेली होती. तर ती गाडी आमची कारवारमध्ये तिथेच गाडी आहे अवेलेबल. तिथे ठेवून आलं होतं काल आम्ही कारण की आमची गाडीची क्लच केबल तुटली होती तर तिथे मिळाली नाही आम्हाला. तर ही केबल आम्ही आता आपल्या वडकलमधून घेतलेली आहे. तुम्हाला माहिती आपला पेन वडकल मुंबईमध्ये तर काही मिळू शकतो काही आणि कधी कुठेही काय पण मिळू शकतो मित्रांनो. आपला गाव आहे आपल्या मित्रांनो. तर तिकडे काय भेटलं नाही आम्हाला कारवार कर्नाटकमध्ये पण नाही गोवामध्ये पण नाही भेटले आम्हाला क्लच केबल. तर आम्ही तिकडनं घेऊन आलो. जाऊ आता तिकडे लावू फिट करू. ती पण गाडी घेऊन येऊ आणि ही पण गाडी दोन्ही सोबत आहोत. आजच्या आम्हाला रिटर्न भाडा आहे मित्रांनो. तर आजची गाडी आपली खाली करून लगेच आम्हाला भरायची आहे. तर चला या एन्जॉय करू मजा करू. आणि आता आपण कोकलीच्या बायपास रोडली आहे. बायपास म्हणजे हा मेन रोडच ॲक्च्युअली बोला तरी चला गाईज. आणि जुना रोड आहे बघू शकता. वन वे मध्ये आहे आणि वन वेतच छान आहे बघा. जसा तसा आहे तो रस्ता आहे. टकाटक गाईज एक खड्डा नाही. बघा 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 लवकर काय गाईज बोलू तुम्हाला. असं रस्ते आपल्याकडे असते ना तर नादच नसते हो कडकच काय. तर चला भेटूया पुढच्या प्रवासात. चला पुढे पुढे जाऊन मजा करून घेऊ. 100 तो 100 100 दिसतात काय वरती समोर ते बघ झाडावर का असे आपले 2 घाट लागतात मित्रांनो. तर हे कोंकणीचे घाट आहेत. तर हे घाट पार केल्यानंतर आपल्याला मेन हायवे लागणार पुढे जाऊन. तर हे असे 2 घाट पार करणं मित्रांनो गरजेचं आहे. तर मित्रांनो घाट आहे तर वेळे आपले वळण आहेत. मस्त मजा येते मित्रांनो. रस्ता देखील रस्ता आहे. तुम्ही कसं वाटत नाही नक्की सांगा कमेंट करून सांगा मित्रांनो. आपल्यापेक्षा गोव्याचे रस्ते खरंच भारी आहेत. मी तर तोंडावर बोलतो काय खतरनाक. मला A to Z कुठल्या गल्ली तरी पडत ना तुम्ही तर असाच सेम रस्ता तुम्हाला बघायला मिळणार मित्रांनो इकडे. आणि आपली कोकण रेल तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती उंचावरून जाते इकडे बघू शकताय. इकडचा तर नादच नाही हो. मजा येते हो काही बघायला एकदम एन्जॉय वाटतं काही. पूर्ण व्ह्यू बघू शकतो एकदम मस्त एकदम नॅचरल भारी इकडे मित्रांनो. आनंद होतो मन पण राहू नाही शकत कारण की आपला घर आपल्या घरी आहे ना. आपल्या गावात आहे ना. इकडे आपलं गाव नाही आपलं घर नाही काहीच. पण ट्रॅव्हलिंगला एन्जॉय येतं ना काही. तर आता विचार पण नंतर आता ड्राईव्ह होता तरी गॉगलला वगैरे काही तरी गॉगलला आपल्याला बोलू शकत त्यांना काही काय ते काही दोन प्रश्न विचारलं ना तर मग त्यांना काय वाटतं माहिती आपण जलतो काही आपण झाला तर काय पाहिजे आपल्याला. आपण घेऊन नवीन थांबा थांबा लोकांचा पहिला पैसे देऊ द्या. आजी होती काय माझ्या लोकांत जळती तर माझी तुटली काही क्रॅक झाली. एक सेकंड क्रॅक झाली काय तर काय पाहिजे आता ते घेते गायब झाले. 2 दिवस घेतो 2 दिवस काय काही बाबा ब्लूटूथ आहेत खेळलो खाना तो बोलतो काही आता काय विचारत नाही काय की आता पैसा वाढ नाही
एक चालून एक बंद काय माहित नाही काही बघू शकताय आपला बाबा तोंड बघा असं मला तर वाटतं मी स्मार्ट दिसतो काही बघा तुम्ही बघा स्मार्ट बाबा आहे तसं घर आहे होता त्या वाद नाही चिकना असल्याने काय होत नाही चिकना मित्रांनो मनाने आनंद चिकना आला पाहिजे काही तर पाहू शकता आपला व्ह्यू आणि पाहू शकता आपला घाट सेक्शन चालू आहे मित्रांनो आणि घाट सेक्शन झाल्यानंतर आपला कारवार चालू होणार आहे तिकडे म्हणजे कारवार चालू होणार लगेच ऍक्च्युली अजून तरी गोवा खूप अंतर आहे गोव्याचा तर आपलं पुढे कारवार लागणार आहे काही तर तुम्हाला मी दाखवणार आहे तर काही तर आपण त्याला एक व्ह्यूची झलक बघूया आणि आपल्या गाण्यामध्ये जाऊन आनंद होऊया गाणी सॉन्ग लावूया काही चला लगाओ सॉन्ग लगाओ गाना ये देखो गाइस कितना फास्ट आते हैं फर्स्ट वाले चलो चलो घाट सेक्शन देखते हैं ऊपर से गाइस फायनली गाईज आपण लागला आपण कोकलीम गाव आहे बघू शकता हा आणि आता मेन रोड लागला आपला कारवारचा हा मेन रोड आहे गाईज हा डबल रोड आहे मागं होता तो आपला वन वे रोड होता हा डबल रोड आहे डबल रोड आहे तर गाईज आता आपण चला इथून आता एक 20 मिनिटात आपण बाउंड्रीवर जाऊ गाईज आणि आता इकडचाही देखील व्ह्यू पाहण्यासारखे आहे मित्रांनो तुम्हाला व्ह्यू इकडचा दाखवतो मित्रांनो काढा काहीच एक नंबर आहे इथं तर थोडासा इकडचा व्ह्यू पाहूया आपण तिकडचा बघितलं आहे आणि इकडचा बघूया आणि आता आपण ऍक्च्युली कारवारमध्ये आता बसायची वेळ आली मित्रांनो आणि आपण आता कारवारला जाणार मित्रांनो की आता आपण प्रवास करून जमलो प्रवास आपण 1 तासाचा प्रवास होता काहीच गोव्यातून कारवार हा 3 ते 2 तासाचा प्रवास आहे काहीच ते तुमच्यावर डिपेंड आहे कसं आहे आता फास्ट या किंवा सावकाश या तुमच्यावर डिपेंड आहे मित्रांनो फास्ट आला तर लवकर येणार सावकाश थोडासा लेट होणार एवढा काय नाही परंतु 1.5 ते 2 तासाचा प्रॉपर हा प्रवास आहे मित्रांनो 80-85 किलोमीटर ॲक्च्युली मडगावमधून 85 ना 90 म्हणजे 100च्या आसपास किलोमीटर आहे मित्रांनो कारवार तर या तुम्ही पण आता या रस्त्याने आणि कसा वाटत रस्ता बघा मित्रांनो त्या व्हिडिओला पूर्ण लाईक आणि सबस्क्राईब झाला पाहिजे मित्रांनो आणि कमेंट करून मित्रांनो सांगा मित्रांनो कसं वाटतं आमचं ब्लॉग आणि ब्लॉगिंग आणि असं काहीतरी गोष्टी असतात मित्रांनो तर चला थोडासा इकडचा व्ह्यू बघूया आपण गाईज इकडचा ही कारवारचा व्ह्यू बघायला मजा येणार तर काहीच आपला अजून गोवामध्ये जायचं आपण आणि हा इकडचा इथून तुम्हाला समुद्र किनारा दाखवतो काहीच फायनली गाईज आपण गोवा कारवारच्या बाउंड्रीवर फायनली पोहोचलो मित्रांनो आणि ही बघू शकता आपली बाउंड्री कारवार गोवाची बाउंड्री आहे मित्रांनो हे बघा फायनली बाउंड्रीवर पोहोचलो गाईज ही आहे बाउंड्री आणि आपण आलो कारवारच्या आतमध्ये आता एंट्री करतोय बघू शकताय ही गाडी आहे तर पास होता ही गाडी जाणार इकडनं आणि आता आपली गाडी त्या साईडला जाणार म्हणजेच आपण कारवारला जाणार गाईज गोवा सोडून कारवारला चालू आणि ऍक्च्युली आलो आहोत गाईस बघू शकताय कारवारला एंट्री झाली गाईस झाली आता मित्रांनो कारवारची बाउंड्री लागेल बघा मला दाखवतो कारवारची बाउंड्री गाईस आता ही आलेली आहे आपली फायनली कारवारचा चेकपोस्ट बघू शकताय ओके नेव्हीचा माल आहे घरचा म्हण नेव्ही सरण नेव्हीच चालू नेव्ही टीपी आहे नेव्हीचा माल आहे त्यांचं सामनाचं फायनली बघू शकतो मित्रांनो चेकपोस्ट चालू तिकडे चेकिंग चालू असतो आणि आमची कारवारची बाउंड्री मारा चेकपोस्ट असतो मित्रांनो हा इथं असं बसलेला माणूस तर फायनली आम्ही आता एंट्री फायनली केली फायनली एंट्री केली काय तो पोलीस आता नाही आपलं टोल घेतला आहे आपलं तुम्ही मला तर माहिती आहे तुम्ही आपली व्हिडिओ बघताय आणि मित्रांनो आपलं सिद्ध सर म्हणजे आपल्या कारवारच्या चेकपोस्टला इथं उभे असतात ते पोलीस आहेत आणि ते आम्हाला कधी पण आले की आमचे वलग दाखवतात ते स्वतः आम्हाला आवाज देतात आम्हाला एकदम भारी वाटतं की पोलीस असून आम्हाला स्वतः आवाज देतात ते तर असं असतं तर मित्रांनो आपली ठीक इथं मला दाखवायला लागेल टीपी हे बघा टीपी आहे कारवारची टीपी आहे गाईस तर ही टीपी कारवारची दाखवायला लागते एंट्रीसाठी आता इथे परत दाखवायला लागेल इथे एक देखील चेक पोस्ट आहे बघा आता इथं फक्त ओनली टीपी चेक करणार
हे टीपी दाखव रे, हे टीपी फाडली का रे असं विचारणार गाईज. तर बघा हे सर आलेले आहेत गाईज. तर आता आपण इथं दाखवणार टीपी. तर आपले टीपी आहे ज्यांना दाखवतोय. तर साईडला आपण बघू, साईडला घेतात ते आपली गाडी. तर गाईज आपण इथं थांबलो होतो खास चेकपोस्टच्या मुलं, आणखी आपण टीपी दाखवली. पण त्याच्या आपल्या गाडीमध्ये त्यांची बाईक होती घर सामानमध्ये. तर त्या घर सामानचे बाईकच्या मुलं त्याचे डॉक्युमेंट आपल्याकडे नव्हते, त्यांच्याकडे फोटो व्हॉट्सअपवरून घेतले. तर थोडक्यात माझी नजर गेली वरती आपल्या बोर्डवर. तर इथं नाव आहे माझा अली. तर काहीच इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये होतं वाचून केलं, पण त्याची वरती जे होती ते तेलंगणाच्या लँग्वेजनुसार. तर बघा इकडे अशी लँग्वेज असतात तेलंगणाची, ही त्यांची लँग्वेज आहे. पूर्ण हेच बोर्ड असतात तिकडे तिकडे इकडे तिकडे. तर आता ठीक आहे, खाली वाचायला भेटलं माझा अली म्हणून इंग्लिश आणि मराठी होतं मग वाचलं. पण तेच जर असते ना सिंगल तर मला काय समजत नसतं कुठे काय माझा अली मला समजा आपल्याला काय समजत नसतं काही. पण असं वाटतं जरा इकडच्या हे लँग्वेज असतात बघू शकताय. तर पूर्ण बोर्डवर यांची लँग्वेज असते काही. चला कारवारमध्ये एंट्री झालेली मित्रांनो. कसं वाटलं आमचं व्हिडिओ, कशी वाटली ब्लॉग, तर काही नक्कीच लाईक सबस्क्राईब करा यार, कमेंट करा. काय चुकतो आम्ही काय नाही तर काहीच थोडाशी चुकतो. तुम्हाला एक झलक दाखवतो कारवार सिटीची तुमच्या आमच्या. तर चला मित्रांनो आपल्या कारवार सिटीची झलक घेऊया आणि आपण सुस्त मस्त झोपून जाऊया काहीच. म्हणजे आपला ब्लॉगची आपण रजा घेऊ. तर थोड्या वेळात आपण आपली ब्लॉगची रजा होणार आहे. तर त्याच्यात थोडक्यात जाऊ नका, थोडीशी झलक कारवारची पाहायला विसरू नका. तर चला जाऊया कारवारला मित्रांनो. कारवार देखील तुम्ही पाहण्यात एवढं तुम्ही थांबलात, पूर्ण व्हिडिओ बघितले त्याबद्दल काय वादच नाही. तर थोडक्यात जाऊ नका, 2 मिनिटं थांबा काहीच. कारवार सिटी पाहूया मित्रांनो, कारवार बीच पाहूया काहीच. मस्त बीच आहे आणि कारवार सिटी देखील मस्त आहे. तर चला कारवार सिटी आणि कारवारचा बीच पाहू आणि आपला ब्लॉग इथेच संपून टाकू मित्रांनो. चला या 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 लवकर 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 चला काहीच जाऊ. काहीच बघू शकता आपण कारवारची एंट्री, म्हणजे हा नदीचा ब्रिज आहे इकडे. तर पाहू शकता ही इकडे नदी आहे, नदी म्हणजे आपला समुद्रच आहे. तर या समुद्राच्या वरील जाणारा जो ब्रिज आहे त्याचा का हा ब्रिज आहे. तर इकडे ब्रिज होता काही. तर बघा इकडचा ब्रिज पडलेला आहे काही कारणास्तव, काही कालावधीमध्ये की काही नाटकांच्या मुले. तर हा इकडचा एक ब्रिज होता नवीन, खरी जुना होता तो पण तो पडला होता काही. तर नशीब काही इकडे दुखापत काय आधी झाली नाही कोणासाठी. तर हा इथं ब्रिज आता पडलाय, तर इथे नवीन ब्रिज बांधण्याचं काम चालू केलंय त्या लोकांनी, आपल्या इकडच्या लोकांनी. तर आपण आता या नवीन ब्रिजवरून जातोय सध्या तरी. आणि बघू शकता समुद्र किनार कारवार आलो कारवारला. इकडे पुढे बघून कारवार सिटी आहे का, हा पूर्ण कारवार इकडे आहे. तर मित्रांनो पाहू शकता 8 टनल आहेत कारवारचे. तर आपण झालं कारवार सिटी आलोय पुढं. तर कसा वाटला काही टनल बापरा पाहिले काही एकदम झाली ना. कसा वाटलं मला सांगा नक्कीच, लाईक आणि सबस्क्राईब करून मित्रांनो. कसा वाटला आपला ब्लॉग आणि कसा वाटला रोड कंडिशन, कसा आहे रस्ता इकडचे की नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. एकदम बेस्ट की नाही ते नक्कीच सांगा. चला भेटू आपण नव्या दुसऱ्या भागामध्ये आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर चला भेटूया. थँक्यू अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.